नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघातील निकालाविषयी. तुम्हाला आठवत असेल कदाचित मतमोजणी झाल्यानंतर एक व्हिडिओ आपण केलेला होता आणि त्यात अंदाज व्यक्त केलेला होता की धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघातून विजयी होतील चांगल्या फरकानं, आणि त्याची वेगवेगळी कारणं असतील, कुठले मुद्दे प्रभावी ठरतील. थोडेफार त्याच पद्धतीनं झालं. इथला निकाल दिसून आला. माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ येतात, मान खटाव आणि फलटण. तसेच कोरेगाव खटावचा काही भाग येतो, आणि बाकीचे 4 तालुके हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला हे विधानसभा मतदारसंघ येतात. आता या निवडणुकीत अगदी पहिल्यापासून महादेव जानकर यांना तिथनं शरद पवारांनी उभं करण्याचा निर्णय अंतिम करत आणला होता. तोपर्यंत घडामोडी थोड्या हळू घडत होत्या, कारण रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्या का दुसऱ्या यादीत जाहीर झाली, म्हणजे लवकर जाहीर झाली. आणि ते हे जे 5-6 आमदार आहेत सगळे विरोधात होते. एक फलटणचे पण त्यांच्या विरोधात होते, पण हे बाकीचे 5 आमदार त्यांच्या बरोबर होते. आणि जयकुमार गोरे यांनी भाजप नेत्यांवर दबाव वाढवून उमेदवारी ते खेचून आणली, आणि लगोलग रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे नेते आहेत मोठे, त्यांना ललकारलं, आणि तिथं त्यांनी पहिली चूक केली, आणि मग तिथले गणित बदलायला सुरुवात झाली. एकतर गेल्या वेळेला मारून मुटकून मोहिते पाटील घराण्यानं रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला होता नवीनच भाजपमध्ये आल्यामुळं, परंतु परत दुसऱ्यांदा त्यांना निवडून देणं त्यांच्या जीवावर आलं, कारण त्यांच्या वर्चस्वाला भाजपची जी श्रेष्ठी मंडळी होती ती शह देत होती. आणि भाजपची ही रीतच आहे की जी मोठी घराणी आहेत किंवा ज्यांचं चांगलं वर्चस्व आहे अशा लोकांना हळूहळू संपवायचं आणि तिथं नवीन नेतृत्व उभं करायचं. त्या पद्धतीनं त्यांनी जसं राम सातपुतेंचं केलं, त्यांना सोलापूरमध्ये तिकीट देऊन तसंच केलं. तर ही कारणं जी आहेत ती जुळत गेली, आणि फडणवीसांची लुडबुड नको इतकी तिथं वाढली. महादेव जानकरांना एका रात्रीत महायुतीत घेतलं गेलं. तिथल्या धनगर समाजाच्या युवकांनी, जे जानकरांचे कट्टर कार्यकर्ते, त्यांनी आपले स्टेटस ठेवले, ते बदलले. त्यांना सुद्धा प्रचंड राग आला या गोष्टीचा, आणि कुठेही फायदा झाला नाही महादेव जानकरांना तिकीट देऊन. ते सुद्धा परभणीमध्ये पडले, बारामतीत काय फरक पडला नाही, आणि इकडं सोलापुरात आणि माढ्यात पण काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर उत्तम जानकरांना दिल्लीला बोलवून विमान पाठवून वगैरे आणखीन काही प्रताप फडणवीसांनी केले, आणि अजित पवारांच्या बाजूनं असलेले संजय मामा शिंदे वगैरे, जे गेल्या वेळेला निंबाळकरांच्या विरोधात लढले होते आणि निवडणूक हरले ते, परंतु तिथले त्यांना मानणारी जी जनता आहे करमाळ्याची, त्यांनी जरी राजकीय कारणामुळं संजय शिंदे हे विसरलेले असले किंवा त्यांना विसरायला लागत असलं, तरी त्यांचे जे कट्टर मतदार आहेत त्यांच्या मनात ही किलबिश राहणारच. त्यामुळं तिथं उलटफेर झाला. आता यात फडणवीस विरुद्ध शरद पवार असंच हे गणित म्हणावं लागेल. तिथं लढाई झाली. ती फडणवीस यांची ते सो कॉल्ड चाणक्य नीती, चमत्कार वगैरे ते स्वतःला म्हणून घेतात. भरपूर धावपळ केली त्यांनी, पण निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्याच्या एकत्रीकरणापुढं त्यांचा निभाव लागणं अशक्य होतं. याशिवाय तिथले जे 5 आमदार होते, तिथले नेते होते, मग बबनराव शिंदे असतील, संजय शिंदे, जयकुमार गोरे,
शहाजी बापू पाटील, परिचारक, अवताडे अशी जी नेते मंडळी, कारखानदारांची जी फौज उभी होती तिथं, त्यांचाही फारसा प्रभाव पडला नाही. या उलट इकडं तशी नेत्यांची कमतरता होती. जे सोलापूर जिल्ह्यातून येतात पारंपरिक विरोधक तिथल्या आमदारांचे, मग ते नारायण पाटील असतील, उत्तम जानकर असतील, अनिकेत देशमुख, रघुनाथ राजे फलटणचे वगैरे, हे दुसऱ्या फळीतील नाही असं म्हणता येणार नेते, परंतु यांनी चांगल्या पद्धतीनं मोठ तिथं बांधली आणि विजयाच्या दिशेनंच त्यांनी वाटचाल सुरू केली. आता ही निवडणूक जशी फडणवीस विरुद्ध शरद पवार, तशी सर्व आमदार विरुद्ध जनता किंवा त्या जनतेसोबत असलेले नाईक निंबाळकर घराणं आणि मोहिते पाटील असं म्हणता येईल. पैसा विरुद्ध जनतेच्या समस्या अशी पण ही निवडणूक म्हणता येईल. कारण या मतदारसंघात पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. काही घटना कोरेगाव तालुक्यात उघडकीस आल्या. तिथं काही लोकांना पैसे वाटणाऱ्या मारहाण करण्यात आली आणि मान खटावमध्ये जे लीड अपेक्षित होतं ते मिळालं नाही. तिथं पैशाचा भरपूर वापर झाला. त्यामुळं तिथं मोहिते पाटलांना जास्त मतं मिळाली नाहीत, नेत्यांची, राष्ट्रवादीची वगैरे फौज असून. कारण अजूनही तिथले काही लोक म्हणतात की आमच्यापर्यंत जे काही पोचायचं होतं ते पोचलेलं नाही. याचा अर्थ असा की भाजपनं केंद्रीय पातळीवरून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि पैशाचा या निवडणुकीत पुरेपूर बाजार केला गेला आणि पैसा वापरला गेला, परंतु त्याचा विद्यमान उमेदवारांना काही फायदा झाला नाही. आता अजित पवार आणि फडणवीस यांनी जे महाराष्ट्राच्या राजकारणाची कुत्तरओढ केली, दुर्दशा केली, त्याचा जनतेच्या मनात एवढा राग होता की शरद पवारांच्या सहानुभूतीपेक्षा, उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीपेक्षा या बदनाम नेत्यांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड राग होता. केंद्राची जी शेतकरी विरोधी धोरणं आहेत, या भागात ऊस चांगल्या पद्धतीनं पिकतो आणि कारखानेही भरपूर आहेत. एका नेत्याचे 4-4, 5-5 कारखाने आहेत. त्यातले एक कारखाना अडचणीत होता, विठ्ठल, बहुधा अभिजित पाटील त्यांचं नाव, आणि त्यांना निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याला मदत करतो म्हणून फडणवीसांनी फिल्डिंग लावली आणि ते गेले त्या तंबूत. तर अशा या मतदारसंघात आज जे ऊसाचं गणित आहे ते काही अंशी तोट्याचंच आहे. किरकोळ फायदा मिळतो. ऊसाचा दर ह्या 8-10 वर्षात मोदी सरकारच्या काळात तर वाढलाच नाही, तो 3,000च्या आसपास रेंगाळत चालला. आणि तसा जर उत्पन्नाचा विचार केला आणि खर्चाचा विचार केला तर शेतकऱ्यांना प्रचंड मेळ घालायला लागतो आणि या कारखानदाराने फक्त फायदाच उपटला आणि त्यांना दर काय मिळाला नाही. तो एक राग आहे. दुधाचे दर कमी झालेले, त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कांद्याच्या बाबतीत मोदी सरकारनं गुजरातवर जे प्रेम केलं, दाखवलं, ते महाराष्ट्रावर दाखवलं नाही. तो एक राग. बाकी सोयाबीन वगैरे सगळेच शेतीमालाचे जे भाव होते ते या सरकारनं नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ही सर्व कारणं जुळून येताना हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघात एखादंही नाव घेण्यासारखं मोठं शहर नाही की जिथं MIDC चालेल किंवा मोठे उद्योग चालू शकतील. असं या मतदारसंघात कुठलंच शहर नाही की त्याची वाढ होईल आणि त्याचं रूपांतर एखाद्या चांगल्या उद्योग केंद्रात होईल. त्यामुळं मतदारसंघ मोठा असून इकडं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं जो तरुण वर्ग होता तो नैराश्याच्या गर्तेत गेलेला होता आणि त्यांनी या निवडणुकीत सत्ताधारी खासदारांना चांगलाच धडा शिकवला. या बेरोजगारीचा परिणाम झाला. सर्व जाती धर्मात असणारे हे तरुण वर्ग आहे. विशेषतः मराठा आरक्षण, धनगर आरक्षणातील ज्या तरुणांची जी दिशाभूल फडणवीस आणि भाजपनं किंवा राज्य आणि केंद्र सरकारनं केली, त्याचा राग या दोन्ही
जातींच्या तरुण वर्गात होता. भाजपनं जी संविधानाबद्दलची केलेली घोषणा आणि मुस्लिमांच्या विरोधात केलेली घोषणा, त्यामुळं दलित आणि मुस्लिम ही दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं. दलित, मुस्लिम, मराठा, धनगर असं एकत्रित परिणाम झाला आणि ते सर्व मतदान बरंचसं मोहिते पाटलांना मिळालं. आता आम्ही जो यशवंत यूट्यूब चॅनलच्या सर्वेनुसार किंवा लोकांशी केलेल्या चर्चेनुसार जो अंदाज व्यक्त केलेला होता, बहुतांश ठिकाणी तो खरा ठरला. माढ्यात आम्ही 50-50% होईल असं सांगितलं होतं, परंतु जिथं 2 लाखाचं 1.5 लाखाचं लीड देतो असं बबनराव शिंदेने सांगितलं होतं, तिथं चांगली मतं मोहिते पाटलांनी घेतली. सांगोल्यात मतं कमी पडली. मुळात तिथं विधानसभेलाच निवडणूक घासून झालेली होती. बाकीच्या पण 2-3 मतदारसंघात माळशिरस वगळता. पण ह्या प्रत्येक मतदारसंघातून मोहिते पाटलांना चांगलं मताधिक्य मिळालं. माळशिरसमध्ये अपेक्षित नाही मिळालं, पण चांगली मतं तिथं मिळाली. तिथं विरोधकांच्या भाजपच्या वेगळ्या प्रयत्नांचा तिथं भाग असू शकेल. तर यात आता रघुनाथराजे फलटणचे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उत्तम जानकर, त्याच्यानंतर अनिकेत देशमुख, नारायण पाटील यांनी चांगले प्रयत्न केले. त्यामुळं हा विजय आणखी सुकर झाला मोहिते पाटलांना. या विजयामुळे आता मोहिते पाटील घराण्याचं जसं सोलापूर जिल्ह्यावर पूर्वी वर्चस्व होतं भाजपच्या काळात, ते कमी झालं. ते आता परत प्रस्थापित होईल आणि ते पुन्हा भाजपच्या नादाला चुकून लागतील असं वाटत नाही. कारण भाजपची नीती त्यांच्या लक्षात आली आहे. नेत्यांना घरी कसं बसवायचं आणि त्यांचे मतदारसंघ कसे ढापायचे, छोटे पक्ष कसे संपवायचे, ही भाजपची नीती आता सगळ्यांच्या ध्यानात आली आहे. त्यामुळं भाजपचं जे या मतदारसंघात वर्चस्व होतं, शिवसेना शिंदे गटाचं होतं किंवा अजित पवार गटाचं, ते वर्चस्व आता या पुढच्या काळात कमी होत जाईल, त्याला ओहोटी लागेल. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बरेच या लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात तिथं उलटफेर होण्याची शक्यता आहे. नवीन राजकीय समीकरणं जुळतील आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं आत्ताच म्हटलं तरी चालू शकेल. तर आता या माढा लोकसभा मतदारसंघात या पुढच्या काळात कशी गणितं तयार होतील विधानसभेची. आता विधानसभा निवडणूक जवळ आलेलीच आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडं मोहिते पाटील किंवा निंबाळकरांची भविष्यातील भूमिका काय असेल हे काही दिवसातच कळेल. ते भाजपमध्येच अजित पवार गटातच राहतात की शरद पवार गटात प्रवेश करतात रामराजे नाईक निंबाळकर. पण त्यांच्या राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यांना एक चांगली संधी मिळाली होती, परंतु त्यांच्याच मतदारसंघात फलटणमध्ये मतं यांना मोहिते पाटलांना कमी पडली. त्यामुळं त्याची कारणं त्यांना शोधायला लागतील. नक्की पैशामुळं हे झाले की आणखी काही कारणं आहेत. परंतु या पुढच्या काळात जे बदल घडतील इथल्या राजकारणात त्याच्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू. आपली मतं कमेंटमध्ये व्यक्त करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.